आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट योगेंद्र गुजराती सर, जे मागच्या 25-30 वर्षांपासून या फील्डमध्ये खरं तर कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं. इंजिनियर आणि आर्किटेक्ट असोसिएशन जी शिरपूरची आहे त्याचे फाउंडर चेअरमन सुद्धा आहेत. सो त्या अँगलनं सुद्धा ते काम करतायत. स्वतःचं वैयक्तिक असं एक वेगळं काम करतायत. सो अशा सगळ्या त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल आपण बोलणार आहेत. तर आपलं स्वागत आहे या प्लॅटफॉर्मवर. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच याच्यासाठी त्याच्यामध्ये तुमच्यासारखे अनुभवी इंजिनियर आर्किटेक्ट या प्लॅटफॉर्मवर येतील, भरभरून बोलतील, स्वतःबद्दल बोलतील, स्वतःच्या अनुभवांबद्दल बोलतील आणि त्यातून येणारे जे तरुण इंजिनियर्स आहेत, तरुण आर्किटेक्ट आहेत, तर त्यांना काहीतरी सकारात्मक यासाठी हा सगळा उपक्रम आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया तुमच्या पहिल्या स्कूल डेज पासून. बरेच वर्ष तुम्हाला एकदम मागं नेतोय, पण असं आहे की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्किटेक्ट करावं किंवा आर्किटेक्ट हे फील्ड निवडावं यामागची प्रेरणा कुणाची होती किंवा इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं आणि तुम्हाला वाटलं की आता मला पण याच फील्डमध्ये गेलं पाहिजे, काय सांगाल? बेसिकली असं आहे म्हणजे शिरपूर माझं पूर्ण शिक्षण कॉलेजपर्यंत शिरपूरलाच झालं. यशवंत स्कूलमध्ये मी प्राथमिक शिक्षण घेतलं. बरोबर. त्यानंतर मी PBM हायस्कूल, जी आमच्या शिरपूरमधली सगळ्यात जुनी नगरपालिकेची हायस्कूल आहे. बरोबर. म्हणजे जिचं आज पण स्टँडर्ड मेंटेन आहे आणि त्याच्यातनं भरपूर जे एज्युकेट होऊन निघालेले लोक आहेत आज मोठमोठ्या पदांवर असू शकतील. त्यांची पुढची जनरेशन आता काम करते. तिथनं पुढे मग SPDM कॉलेज म्हणून आमचं कॉलेज, तिथे 11वी-12वी केली. नंतर मी पुण्याला शिकायला गेलो, MM कॉलेज ऑफ आर्किटेक्चर. आर्किटेक्चरला म्हणजे मी फील्ड तेच घ्यायचं होतं, पण आर्किटेक्चर हे फील्ड असतं हे त्यावेळेस मला माहिती नव्हतं. मी गेलो सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. योगायोगाने माझे एक भाऊ तिकडे असतात, ते सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी आर्किटेक्चर बद्दल माहिती दिली मला आणि त्याच वेळेस त्यांच्या म्हणजे आता जशी सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे तशी त्या काळी नव्हती. तर तेव्हा इंडिव्हिज्युअल कॉलेज पर्यंत तुम्हाला जावं लागायचं, तिकडे त्यांचे ऍप्टिट्यूड टेस्ट द्यावं लागायचं. तर योगायोगाने MMCA म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तिथं मी गेलो. तिथं ते कॉलेजही आवडलं लोकेशन मला. तेव्हा पुण्यात 2च कॉलेज होते पैकी या कॉलेजला मी ऍप्टिट्यूड वगैरे सगळं क्लिअर केलं आणि मग तिथनं पुढे मग माझा आर्किटेक्चरचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड माहिती असतं, पण आर्किटेक्चर माहित नव्हतं. त्या काळातली ही परिस्थिती होती. इव्हन मी पासआउट होऊन आलो तिकडनं 93 मध्ये. त्यावेळेस सुद्धा माझ्या अगोदर जे इथं आमचे सिनियर काम करत, जे माझे गुरु आहेत बेलपाटक सर, धुळ्याचे बेलपाटक सर. अंमळनेरला आता त्यांनी प्रॅक्टिस बंद केली, राम कुलकर्णी सर. हे लोक म्हणजे त्यावेळेस आर्किटेक्ट ही संज्ञा लोकांमध्ये रुजवण्यासाठी फार आटोकाट प्रयत्न करत होते. आणि अशा वेळेस मी प्रॅक्टिसला इथं आलो शिरपूरला. बरोबर. तसं घरून असा आग्रह होता, म्हणजे आर्किटेक्चर लोकांना माहित नाही म्हटल्यावर तुम्ही पुण्यालाच प्रॅक्टिस कर, असं वडिलांचा मला पाठिंबा होता. पण मग मी विचार केला की त्यावेळेस म्हणजे मी शिकत असताना जेव्हा आमचं एक झोनल नासा म्हणून आमची ऍक्टिव्हिटी असते, बरोबर, त्यात मी ऍक्टिव्ह मेंबर होतो. तर त्यावेळेस इन्व्हिटेशन द्यायला जेव्हा मी पुण्यात फिरलो तर जवळपास 1000च्या वरती आर्किटेक्ट प्रॅक्टिसिंग होते त्या काळात. म्हटलं एवढी स्ट्रगल इथे करण्यापेक्षा आपल्या गावात आपल्याकडे गरज आहे, आपण आत्तापासून गेलो तर थोडंसं फॅमिली गुडविल असतं, ते पण उपयोगी येईल. त्या हिशोबाने मग शिरपूरला प्रॅक्टिस सुरू केली. 1 वर्ष मी बेलपाटक सरांकडे धुळ्याला होतो आणि तिथनं मग शिरपूरला 94 मध्ये 9 सप्टेंबर 94, म्हणजे आता जवळपास मला 31 वर्ष झाले व्यवसायाला पूर्ण. तुम्ही या शहरात आलात, सर पहिला तो अनुभव तुमच्या पाठीशी होता. तुम्ही म्हटलं नावाचं गुडविल इथं होतं आणि तुम्ही इथं प्रॅक्टिसला सुरुवात केली. तर मग तेव्हाची असलेली तंत्रज्ञानातली चॅलेंजेस मला आधी विचारायचे, कारण ही गोष्ट करतोय आपण 25-30 वर्षांपूर्वीची, जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये सुरुवात केली. आता तंत्रज्ञानामुळे सगळं फार सोपं झालंय. ड्रॉइंग आता कोणी पेपरवर करत नाही, कॉम्प्युटरवर ते सगळं आलं. तर तेव्हाची चॅलेंजेस, तेव्हाची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस जवळपास समजा तुम्ही साधारण मी शिकत असताना त्यावेळेस आर्किटेक्चरला ऑटोकॅड हे नुकतंच माहीत झालेलं होतं की त्याच्यावर ड्रॉइंग होतात. परंतु त्यावेळेस मी जेव्हा शिकलो ते डॉस कमांडवर शिकलो होतो. अरे बापरे. ते प्रॅक्टिसला इथं लोकांना अगोदर आर्किटेक्चर माहिती नाही, त्यात मी कॉम्प्युटर आणणार, त्याच्यात भरपूर अपडेट येत राहतात. त्यामुळे इथं आल्यानंतर मी मॅन्युअली ड्राफ्टिंग म्हणजे जे आम्ही कॉलेजला केलं तेच पुन्हा, म्हणजे अगदी एखाद्या आमच्या प्रोफेसरने जर रिड्यू दिलं असेल तर रडण्याशिवाय आणि काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. असे ते सगळे माझे स्किल वापरून इथं व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळेस अनस्किल्ड लेबरची जास्त मला नेहमी संपर्क यायचा. म्हणजे खोदकामापासून घ्या तुम्ही एकदम लेमॅन प्रत्येक, म्हणजे तो नंतर कार्पेंटर, गवंडी,
सेंटरिंगवाला प्रत्येकाशी डोकं लावावं लागायचं, कारण त्यांचं असलेलं नॉलेज किंवा त्यांची बौद्धिक क्षमता आणि माझं नॉलेज मी त्यांच्यामध्ये इनपुट करतोय, त्यांचं सॉफ्टवेअर मला ऍक्सेप्ट करायला लवकर तयार नव्हतं. काहीतरी वेगवेगळे फंडा वापरून त्यांना थोडंसं मॅनेज केलं आणि हळूहळू आता 30 वर्षापूर्वीची टीम माझ्यासोबत काम करत म्हणजे हे मी माझी एक मोठी अचिव्हमेंट समजतो की मी त्यांना मी ऍज अ फॅमिली ट्रीट करू शकतोय किंवा माझ्यासोबत काम करत आहेत. इव्हन आता माझ्यासोबत काही इकडे प्रॅक्टिस करणारे लोक माझे शिष्यही आहेत, जे माझ्या माझी जशी इच्छा होती. थोडक्यात तुमचं नाव, कंपनीचं नाव आयकॉन स्टील आहे, मी पण एक आयकॉन व्हावं अशी माझी इच्छा होती. जवळपास तशाच अँबिशनने लोकही काम करत आहेत. हा मला एक अनुभव सुखद आहे. म्हणजे बरोबर आहे, ज्याप्रमाणे बांधकाम दर्जेदार आणि यासाठी टिकाऊ दीर्घायू व्हावं असे तुम्ही प्रयत्न करता, त्याप्रमाणे तुम्ही 30 वर्षांपासून ती लोक जोडली आहेत आणि ती तुमच्या सोबत कंटिन्यू आहेत. एवढंच नव्हे तर नवीन सुद्धा तयार करतात त्याच्यातनं. तर याबरोबर तुम्ही इंजिनियर आणि आर्किटेक्ट असोसिएशनच्या पण कामाला सुरुवात केली, त्याबद्दल पण मला ऐकायचंय. ज्यावेळेस मी इथं आलो तर माझ्यासोबत सिनियर, मला 2-3 लोक सिनियर होते आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे माझ्या बरोबरचे कलिग म्हणजे वयाने हे असतील, तर त्या लोकांमध्ये असलेले प्रॉब्लेम आणि मला जे वाटायचं की आपल्या फील्ड मधले येणारे अपडेट्स हे एकमेकांशी चर्चा करायला आपल्याला काही साधन नाही आपल्याकडे, त्यामुळे आणि येणारे प्रॉब्लेम आपण एकत्र युनॅनिमसली सॉल्व्ह केले तर ते सोयीचं होईल, हा दृष्टिकोन ठेवून मी फार मागे लागलो. मला या निमित्ताने म्हणजे एक प्रसंग शेअर करावा वाटतो, त्यात व्यक्तिगत कोणाचं काही नाही. म्हणजे आमचे एक जुने मित्र शिरीष पिंगळे जे वारले, त्यांच्या एक प्रोजेक्टवर नगरपालिकेने ऍक्शन घेतली होती. ऍक्च्युअल तो मालक आणि नगरपालिकेच्या मधले कॉन्स्पिरन्सी होती, तर त्याच्यात उगाच त्यांना त्रास होतो असं मला वाटलं. बरोबर. तर त्या हिशोबाने तेव्हा मी थोडं हटकून प्रयत्न केले आणि म्हणून ही असोसिएशन फाउंड झाली. सुरुवातीला आम्ही फक्त येऊन बसायचो आणि नंतर पुढे जाऊन आम्ही सगळे जेव्हा स्ट्रेंथ वाढत गेली आम्ही रजिस्टर केली आमची संस्था. आणि आता आम्ही जवळपास गेल्या 10 वर्षापासून चांगले उपक्रम, दरवर्षी 2 उपक्रम राबवतो. फाउंडर मेंबर असल्यामुळे मला त्या गोष्टीचा विशेष आनंद आहे की मला माझ्या सोबत त्याच्यात मेंबर जे झाले ते तेवढ्याच तन्मयतेने त्या संस्थेसाठी काम करत आहेत. म्हणजे फाउंडर होणं हा महत्वाचा विषय नसून त्या म्हणजे विचाराचे लोक एकत्र येऊन त्यांनी तसं काम करणं याला मी महत्व देतो. बरोबर. जसं हे बिल्डिंग व्यवसायात टीमवर्क आहे. मी किती चांगले स्वप्न बघितले तर तो लेमॅन काय करणार आहे त्याच्यावर माझं भविष्य, कारण माझं नाव जर होणार असेल तर त्यांचा पण त्याच्यात हातभार आहे. तसं हे प्रत्येकाचा त्याच्यात हातभार आहे, असं म्हणून आम्ही प्रगती करतोय. बरोबर. आर्किटेक्ट सोबत तुम्ही इंटिरियर अँड लँडस्केपिंग हे आपण दोन्हीमध्ये काम करताय, तर यामधलं काही ट्रेनिंग घेतलं का ते अनुभवातनच आलं हळूहळू? नाही, बेसिकली आर्किटेक्चर ही ब्रांच अशी आहे ना, याच्यात तुम्हाला इंटेरियर, लँडस्केप, बिल्डिंगला लागणारे वेगवेगळ्या सर्व्हिसेस, एअर कंडिशनिंग असो, इलेक्ट्रिफिकेशन असो, या प्रत्येक गोष्टी डिझाईन कशा करायच्या, त्याचे अप्रोच काय असेल, टाईप ऑफ बिल्डिंग बदलू शकतं, त्यामुळे डिझाईनही बदलतं. जसं एखाद्या आपण वृद्धाश्रम मानतोय, त्या लोकांना सोयीस्कर काय असेल त्या हिशोबाने सगळी रचना तशी असायला हवी. त्याच वेळेस त्याच्या उलट जर मी समजा मुलांसाठी शाळा बांधतोय किंवा मुलांचं बाल संगोपन गृह बांधतोय तर त्याला कसं असेल, तर या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असल्यामुळे त्या हिशोबाने ट्रेन केल्यामुळे आम्हाला हा म्हणजे एक प्रिव्हिलेज भेटलाय की आर्किटेक्चर केल्यामुळे आम्ही इंटेरियरचं काम करू शकतो, लँडस्केपचं पण करू शकतो. बरोबर. त्यामुळे सोबत ते काम करतो. दुर्दैवाने लँडस्केपचं काम आजपर्यंत मला करायला मिळालं नाही, पण ते म्हणजे त्याची मनात सल पण नाहीये, कारण अशा भागात जिकडे आर्किटेक्ट संज्ञाच माहिती नाहीये तिकडे लँडस्केपिंग वगैरे हा पुढचा भाग असू शकतो. त्यामुळे तरी पण मला समाधान आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही फ्रंटवर काम करता, तर कमर्शियल मध्ये काम करताना कधी बजेटचा कन्सर्न क्लायंट कडनं किंवा कस्टमर कडनं येतो का, किंवा आलाच तर मग तुम्ही क्वालिटी आणि बजेट हे रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल मध्ये दोन्ही कसं समतोल साधता? बेसिकली मला कमर्शियलचं एक म्हणजे वाटत नाही, कारण तो मालकच स्वतः कमर्शियल दृष्टिकोनातून स्वतःला डेव्हलप करत असतो, त्यामुळे बजेट तो समोर मॅनेज करतो. पण हो, रेसिडेन्शियल याला वेळोवेळी म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा मटेरियल वापरण्याची सुरुवात येते, बऱ्याचदा मला अनुभव आहे, आता भरपूर कंपन्या झाल्या आहेत, त्यावेळेस लिमिटेड कंपनी असताना टाटा स्टील, तर टाटा स्टीलचा रेट नेहमी जास्त राहायचा, त्यामुळे लोकांनी ते का वापरावं, कारण त्याचा रेट जास्त होता. म्हणजे बजेट मॅटर कसा करतो लोकल लेवलला, हा विषय तेव्हा होता. आता कॉम्पिटिशनमुळे बऱ्याचशा कंपन्या पॅरल चालतायत, त्यामुळे तो विषय नाही. याच्यात आम्हाला गुणवत्ता बघायला जास्त चान्स मिळाला आणि त्याच्यामुळे चांगल्या झाल्या कंपन्यांना आम्ही टाईप करून म्हणजे बरेचसे प्रोजेक्ट आता पूर्ण करतोय. तर निश्चितपणे रेसिडेन्शियल याला आम्हाला त्यांचं इस्टिमेशन जे असतं हे मॅटर करतं. बरोबर. त्यामुळे भरपूरदा काही गोष्टींना पर्याय शोधून त्याला पूर्ण करावं लागतं. बरोबर. तुम्ही ज्याप्रमाणे या क्षेत्रात 25 वर्ष काम करताय, त्याप्रमाणे तुम्ही शिरपूर पण 25 वर्षात बदलतं शिरपूर बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे बदलतं धुळे जिल्हा बघितलेला आहे ओव्हरऑल. तर जर तुमचं वैयक्तिक विकासाचा विजन ऍज अन आर्किटेक्ट
असं जर आपण डोळ्यासमोर आणलं तर काय मुद्दे तुम्हाला वाटतात की हे आता करायला पाहिजेत, या मुद्द्यांवर काम करायला पाहिजे? बेसिकली हा मॅटर रेकॉर्ड व्हावा की नाही मला नाही माहिती, पण मला वाटतंय म्हणून मी म्हणतोय की पॉलिटिशियन लोकांचं जे एक दृष्टिकोन आहे त्यात एक आमचे अमरीश भाई आम्हाला सुदैवाने लाभलेले, आमच्यासाठी कदाचित आम्ही काहीतरी पुण्य केलेलं असेल ते आम्हाला लाभले शिरपूर नगरीला. आणि त्यांचं विजन शिरपूर नगरी पुरतं लिमिटेड नसून ते धुळे जिल्ह्याचाही विचार करतात, किंवा ते आता निम्सचे हे डीन आहेत, त्यामुळे त्या हिशोबाने पण त्यांचे विजन जे आहे ना ते कोणीही ऍक्सेप्ट करेल. पण तसा दृष्टिकोन प्रत्येक पॉलिटिकल नेत्यात असणं आवश्यक आहे, कारण त्यांना जे स्वप्न बघतायत त्याला मदत करणारे आम्ही आहोत. तर कदाचित आम्हाला कुठे कुठे असं वाटतं की ते प्रॉपरली आमच्याशी हँड इन हँड होत नाही. बरोबर. तर तो एक दृष्टिकोन मी म्हणजे पॉलिटिकल आणि गव्हर्नमेंटकडनं पण अपेक्षित ठेवतो की अशा गोष्टींना थोडंसं फॉर करून जे विजनरी लोक आहेत जे डेव्हलपमेंटला मदत करू शकतात त्यांना काहीतरी फॅसिलिटीज देऊन किंवा त्यांचे मत काय आहे ते वेगळे जाणून घ्या. बरं ते इम्प्लिमेंट होईल किंवा नाही होईल. आता शिरपूरला येणारे भरपूर आर्किटेक्ट बाहेरून येतात, पण मी जो व्यक्तिगत आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करताना अनुभव घेतलाय की जेव्हा एखादी गोष्ट लोकल लेवलला सॉल्व्ह करायची ना तर ते शहरातलं नॉलेज इकडे लागून कामात नाही. नॉलेज इन द सेन्स डिझाईनला, डिझाईनचा प्रोटोटाईप कदाचित इकडे तो फेल असतो. तर इकडच्या लोकांची टेस्ट काय त्या हिशोबाने तुम्ही त्यांना जर पुरलात तर ते जास्त संयुक्तिक आणि सोयीचं होईल आणि पर्यायाने डेव्हलपमेंट होईलच. प्रश्न नाही त्यामुळे. दुसरं मगाशी तुम्ही बेलपाठक सरांचं नाव घेतलं, त्यांच्याकडनं तुम्ही शिकलात बरंच. त्यांनी पण सांगितलं की बरेचसे विद्यार्थी त्यांनी आजपर्यंत घडवले जे आज यशस्वी आहेत. तर मग तुम्ही पण तेच काम माझ्या मते इनडायरेक्टली करताय की तुमच्या हातून असेच नवीन आर्किटेक्ट इंजिनियर तयार होतात जे या क्षेत्रात काम करतात. तर अशा तरुण इंजिनियर किंवा आर्किटेक्टना तुम्ही काय सल्ला द्याल आता की ज्या आपण एकदा म्हणतो तरुण पिढीकडे पेशन्स कमी आहेत किंवा अशा, तर अशा दृष्टीने तुम्ही त्यांना काय सांगाल? महत्वाचं म्हणजे पेशन्स. तुम्ही जो महत्वाचा विषय मांडला की पेशन्स हा असायला जावा. आम्ही सुरुवातीपासून जेव्हा काम करतोय की त्याच्यात एक होतं वेट अँड वॉच. तुम्हाला एस्टॅब्लिश करायचंय तर तुम्ही एस्टॅब्लिश करताना स्वतःची स्किल तर दाखवा, परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे की तुम्ही ते करत असताना तुमच्या सराउंडिंगला जे लोक काम करतायत त्यांचे जे चांगले गुण असतील ते निश्चित घ्या, पण त्याच्यातलं तुम्हाला जे वाईट वाटतंय ते कोणाला न सांगता ते कटाक्षाने टाळायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळं असं दाखवू शकतात. आणि त्याच्यासाठी पेशन्स हा एकच उपाय आहे की तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. आणि आजकाल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असल्यामुळे मी कोणत्या कंपन्यांना दोष देत नाहीये, परंतु त्या पद्धतीने जे त्यांचा व्यवसाय ग्रो करण्यासाठी ते जे स्किल वापरतायत ते निश्चितपणे असू द्यात. त्याच्यातले काही पॉईंट्स तुम्हाला चांगले वाटत येईल, काही हरकत नाही, परंतु तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटवरनं लोकांमध्ये तुमचं एक चांगलं मत होईल असे तुमचे पूर्ण व्यवहार ठेवा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत असो, म्हणजे फायनान्शियल ऍस्पेक्टने असो किंवा मटेरियल वापरताना असो किंवा कुठल्याही गोष्टीत असो, हे सोयीचं म्हणजे मला असं वाटतं. म्हणजे दुसरं तुम्ही आजपर्यंत जसं मॅरेज लॉन्स असतील, ऑडिटोरियम असतील, असे अनेक प्रकल्प केले. रेसिडेन्शियल तर तुम्ही रेग्युलर करता. तर मग असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्हाला आठवतोय का जो करताना एक वेगळा आनंद मिळाला, समाधान वाटलं किंवा अभिमान वाटला की मी याच्यात काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, असा एखादा प्रोजेक्ट? मी नगरपालिकेचे एक ISHDP इंटिग्रेटेड स्लम हाऊसिंग प्रोजेक्ट म्हणून होता. त्याच्यात असं होतं की गव्हर्नमेंटची जी पॉलिसी, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात तो जो रोज, तर गव्हर्नमेंटची पॉलिसी असते ते वरून काहीतरी एक प्रोटोटाईप डेव्हलप करून घेतात स्वतःचा, आणि मग त्या हिशोबाने त्या प्रोजेक्टला त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. परंतु जिओग्राफिकली ती जी साईट नगरपालिका इकडे अवेलेबल करते किंवा त्याचं जे पेरीफेरी आहे ती त्याच्यात अवेलेबल होते की नाही, तर तो थोडाफार अधिकार त्या नगरपालिकेच्या प्रशासनाला आणि त्या काम करणाऱ्या आर्किटेक्टला मिळायला हवा. बरोबर. की जेणेकरून त्या हिशोबाने, तर त्या कामात मला जे व्यक्तिगत म्हणजे त्यावेळेस ती साईट त्याच्या पेरीफेरी माझ्याकडे नव्हता. मी माझ्या लोकल मला मी कॉलेजमध्ये जे सर्वेचे टेक्निक्स वापरले होते त्याच्यातनं अगदी माझ्या लोकल टेक्निक्स डेव्हलप करून, म्हणजे एक्झिस्टिंग ट्रीवरनं ट्रायंगल मेथडने मेजरमेंट करून आणि ती पूर्ण साईट लोकेट करून तो प्रोजेक्ट उभा केलेला आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यात असं आहे की त्याच्यात जो प्रोजेक्ट त्यांनी वरून पाठवलेला होता तर त्याच्यात त्यांनी जे ऍडिशनल ज्या काही फॅसिलिटीज द्यायला हव्या त्याला ती जागा उरली नाही तिकडे. म्हणजे नगरपालिकेवर बर्डन होतं की लोकांना अगोदर घर द्यायची, त्या फॅसिलिटीच्या गोष्टी अगोदर द्यायच्या. त्यामुळे या गोष्टी पण कुठेतरी ते व्हायला हव्यात. ते तो प्रोजेक्ट आहे. नंतर मग APJ अब्दुल कलाम हॉलचं मी आता इंटेरियर करतोय, तो तर रिसेंट प्रोजेक्ट आहे. काही बंगलोज आहेत की जे मला वेगळ्या पद्धतीने, फार पूर्वी मी म्हणजे एक मालक होते त्यांच्या ड्रॉइंगला मी फुटिंग वगैरे उभे केले, जागेवर कास्टिंग झाले, परंतु त्यांना ट्रॅक्टरमध्ये जायला हवं म्हणून त्यांचा एक प्रॉब्लेम होता. म्हणून मी त्यावेळेस
ट्रायपॉड टाईप चेन कप्पी असते पूर्वी, म्हणजे बरं. वेईंग करण्यासाठी. हो. त्याच्याने ते फुटिंग केलेलं, कास्ट केलेलं फुटिंग उचलून हं. जिथे होतं तिथे शिफ्ट केलं आणि पुन्हा ठेवलं. क्या हा एक मला ऍडिशनल त्यावेळेसचा एक अनुभव अनुभव मला एक चांगला म्हणून मिळाला. जमा होतो की ते मटेरियल वाया गेलं नाही आणि ते मी वापरू शकलो वापरू शकता. प्रॉपर वेळेत असल्यामुळे. बरोबर आहे. आणि असाच एखादा प्रोजेक्ट जो असं आता जसं तुम्ही आव्हान सांगितलं तसं एखादं आव्हान आलं, अडचण आली, समस्या आली, पुढे काय करावं कळेना, अचानक काहीतरी नैसर्गिक आपत्ती असेल, कामगारांकडनं काहीतरी अडचण आली, तंत्रज्ञानात काहीतरी अडचण आली, असं काही एखादा प्रसंग, घटना? असा प्रसंग तर नाही, परंतु एक ठिकाणी भिंत अचानक पडून आली होती. म्हणजे पूर्ण काळजी घेऊन आम्ही काम करत होतो, परंतु ती भिंत म्हणजे आता पूर्वीच्या कामाने इकडे जे ते आजूबाजूचे पाया फक्त पक्का राहायचा, हो. मधल्या भिंती फक्त सपोर्टिव्ह खाली गोटे वगैरे भरून त्याच्यावर उभ्या राहायच्या. आणि कारागिरांच्या थोड्या हलगर्जीपणे भिंत आली, परंतु फॉर्च्युनेटली सेफ्टी टँक झालेलं होतं आणि कारागीर तिथंच काम करत होता. एखादाही त्याचंही पुण्य असेल किंवा मलाही माझं पुण्य असेल की त्याच्यामुळे मला ब्लॉट लागला नाही, तो त्याच्यातच राहिला आणि भिंत बाजूला पडली. हो. तर त्यावेळेस म्हणजे असे म्हणजे अशा गोष्टी किंवा अजून भरपूर गोष्टी आता सध्या जे ऑटोकॅड आहे, तंत्रज्ञान आहे किंवा त्याच्यातल्या ऍडिशनल फॅसिलिटीज आहेत, ते घ्यायला मी माझ्या सिनियर्स किंवा ज्युनियर्स यांना विचारायला मी कधीच स्वतःला कमी लेखत नाही. बरोबर. आणि तो दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाने केलं तर प्रत्येकाची प्रगती होऊ शकते. बरोबर. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील वापरता किंवा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, त्याच्यामध्ये काय गुणवैशिष्ट्य बघता? बेसिकली ISI ब्रँडेड हवं. ओके. अगदी प्रायमरी Basic. लेवलला माझा आग्रह असतो की मालकांनी ते बिलात घ्यायला हवं, जेणेकरून त्याचे टेस्टिंगचे रिपोर्ट आपल्याकडे अवेलेबल असतील. पण ठीक आहे, म्हणजे बिलात घेतल्यामुळे आता सध्या गव्हर्नमेंटने वेगवेगळे टॅक्स लावल्यामुळे मालकांना पुरवत नाही आणि अगोदर बजेट क्रायटेरिया असल्यामुळे त्या बरोबर. गोष्टींना इतका आम्ही आग्रह धरू शकत नाही. त्या गोष्टी चालू असतात, बरोबर. परंतु स्टीलच्या प्रत्येक गुणवत्ता म्हणजे टेन्साईल असो, त्याची कंपन क्षमता असो किंवा बरोबर. त्याची यील्ड स्ट्रेस असो, या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला गण लागू नये म्हणून बरोबर या गोष्टी त्याच्यात कमीत कमी मेंटेन आहेत की नाही याची काळजी घेतो आणि त्या कंपन्याच्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वेळेस रेकमेंड करत असतो. मग आयकॉन स्टील तुम्ही आज कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? तुमचा अनुभव कसा होता? आत्ताच मी माझा जो ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे, म्हणजे तो कमीत कमी 18 ते 19,000 चौरस फुटाचा हॉल आहे फक्त. म्हणजे त्याला अलाइड ऍक्टिव्हिटीज वगैरे धरून 55 फुटाचा स्पॅन आहे. त्याच्यात आयकॉन स्टील वापरले. त्याच्यात आम्ही त्याचे टेस्टिंग वगैरे करून ते सगळं वापरतो. M45 ग्रेडचं मी कॉन्क्रिटिंग करतो तिकडे. आणि डिझाईन ऑब्व्हियसली मी माझ्या 200 चौरस फुटाला सुद्धा आणि कितीतरी मोठं असेल त्याला मी स्ट्रक्चरल डिझायनर कडनंच करून घेतो. मी मला जरी नॉलेज असेल तरी मी उगाच सिरीज घेत नाही, कारण मी असं मानतो की माझ्या नॉलेजने मी थोडं एक्सेस लोखंड जरी टाकलं तरी मालकाच्या आज 1 क्विंटलच्या मागे 6,000 ते 5,000 रुपये वाचतात. त्याच्यापेक्षा जास्त फी तो स्ट्रक्चरल डिझायनर घेत नसतो. त्यामुळे तशा पद्धतीने करून आम्ही आयकॉनचा तो वापरतो. क्या बात आहे. सो हे होते आर्किटेक्ट योगेंद्र गुजराती सर. खरं 25-30 वर्षाचा अनुभव जेव्हा पाठीशी असतो तेव्हा 10-15 मिनिटांमध्ये तो सगळा त्यांचा प्रवास, आजवरचा अनुभवांचा प्रवास मांडणं अवघड असतं. मात्र त्यांनी बोलताना एक फार महत्वाची गोष्ट सांगितली, ते म्हणजे आजच्या तरुण पिढीला पेशन्स सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कन्स्ट्रक्शन कुठलंही असं रातोरात उभं राहत नसतं. रीलचा जरी जमाना असला 25 सेकंदाचा, तरी ही जेव्हा वास्तुनिर्मिती करतो ती पुढच्या 60-70-100 वर्षापर्यंत टिकावी असंच कुठल्याही इंजिनियर आर्किटेक्टला वाटत असतं. त्यासाठी पेशन्स, अभ्यास आणि सतत नवीन आत्मसात करण्याची क्षमता आणि आवड जर तुम्ही ठेवली तर या क्षेत्रात यश नक्की आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, तुम्ही आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने आपणही आम्हाला ती संधी दिली. एक वेगळा उपक्रम आहे, म्हणजे आम्हाला या गोष्टीचं विशेष वाटलं. बरोबर. त्यामुळे तुमचेही आभार आहे की अशा काहीतरी नवीन कल्पना तुम्ही राबवतात. नक्कीच. आणि धन्यवाद. आयकॉन स्टील कडून तुम्हाला भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट घडावेत, त्याचबरोबर असेच आयकॉनिक आर्किटेक्ट इंजिनियर घडावेत की जे असे काहीतरी नवीन या क्षेत्रात आपले मानदंड नवीन निर्माण करतील. याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.